हा, मी आलोय तुमच्या गावाकडे, पण तुम्ही इथं कुठे दिसत नाहीये. हां या. कसा झाला तुमचा प्रवास? तुम्ही चला पुढे, आम्ही येतो. हे बघा, मला माझ्या आईने मुद्दाम इथं पाठवलं. तिला मी माझा डिसिजन सांगितलेला होता. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जे काय ते बोलून घ्या आणि मला लवकर फ्री करा. काय बघितलीस ग त्या गावात तू? तिथं धडणार रस्ते असणार आहेत, लाईट नसणार आहे. मी कसं राहणार आहे तिथं? मला नाही लग्न करायचंय. त्या गावात काय असणार आहे? अगं सलोनी, एकदा जाऊन बघून तरी ये. असं बाळ गावावरून जज करायचं नसते. हे बघा, डिसिजन लग्नाचं आहे, त्यामुळे गडबड करू नका. आणि तुम्ही एकाच ह्याच्यात सगळ्या गोष्टी डिसिजन घेणार आहेत का? आज तुम्ही मुलगा बघायला असं समजू नका. आज माझं तुम्ही गाव बघा. चला. आणि सगळ्यात पहिलं तुमचं स्वागत आहे आमच्या आडाच्या वाडीमध्ये. हे बघा, हे आमचे गावचे रस्ते आहेत. एवढे चकचकीत रस्ते तर शहरात पण नाही आहेत, आणि ते पण डांबरी नसून सिमेंटचे. आणि हे रस्ते फक्त गावापुरतं मर्यादित नाही आहेत. हे रस्ते आम्ही शेतमळ्यापर्यंत नेलेत, कारण का आमचा बळीराजा त्याचा माल नेताना त्याची गाडी चिखलात अडकू नये म्हणून. आमचा शेतकरी ना राणा सुद्धा गाडीनं जातो. ही माझी शाळा. माझ्या पाटी पेन्सिलचं पहिलंच अक्षर इथं गिरवण्यात आलं. ही शाळा आज आधुनिक झाली आहे. इथं मुलं आज टॅबवरती शिकतात. इथं मुलं टॅब वरती शिकतायत. हा, म्हणजे इंटरनॅशनल स्कूल पेक्षा पण चांगल्या सुविधा आहेत इथं. पण एक मात्र आहे, इथल्या मातीचा संस्कार मात्र तोच आहे. आणि या शाळेत मुलं शिकून जगभरात कुठेही जरी गेले तर आपल्या गावाला मात्र विसरलं नाही. ए वाव, हे कोणाचं फार्म हाऊस आहे? हे फार्म हाऊस नाही आहे, हे आमच्या गावची स्मशानभूमी आहे. ही स्मशानभूमी, ते पण एवढी भारी. होय, मृत्यू ही अंतिम सत्य आहे, मग ती भीतीदायक काय असावी. त्यामुळं ह्या परिसरात आम्ही भरपूर अशी झाडी लावल्यात आणि शांतता भरपूर असते इथं. आणि ह्या शांततेत मुलं अभ्यास करतात. इथं बसून मुलं अभ्यास करतात. हा, या शांततेत बसून मुलं अभ्यास केल्यानं त्यांचं मन एकाग्र होतं. अशी भरपूर मुलं म्हणतात. हे आमच्या गावचं नाना नानी पार्क. छान आहे, मस्त आहे तुमचं गाव आणि तुमचा स्वभाव पण. गाव इतकं डेव्हलप झालं असेल असं वाटलं नव्हतं. पुढे बोलण्याआधी मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला. माझं गाव आवडलं हे ऐकून आनंद वाटलं. जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मला हे गाव सोडून शहरात येणं कधी जमणार नाही. आणि जर मला गावात यायचं असेल तर? मग मी होकार समजू. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा गावचं खरं गाव पण अनुभवायचं असेल तर आमचं आदर्श गाव आडाच्या वाडीला नक्की भेट द्या.